अविनाश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पहिला ट्रम्प कार्ड नितलास टीमचा. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवान संघ पाहायला मिळतात. एक उरण विभागातील संघ आणि दुसरं जर बघितला गेला तर रायगड विभागातील संघ पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवान संघ. सलामीची जोडी पाहतो आपण रुसी आणि साहिलला. चिरलेल्या संघाची सलामीची जोडी. चिरलेला संघ बघितला गेला तर
फटका चांगला यावेळेस मात्र वन बाउन्स चेंडू सीमा पार. दरम्यान काळूराम पावशे साहेब यांना विनंती असेल आपण या मंचावरती. काळूराम पावशे तसेच प्रदीप पावसे यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. या आपण मंचावरती आपल्याला आयोजक बोलवतात, यायचं आपण मंचावरती. तसेच अरविंद शेठ चौधरी यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यायचंय. अरविंद शेठ चौधरी धावा पाहायला मिळते धावफलकावरती 5 धावा, 3 विकेट गमावले. लॉ फुलटॉस बॉल अराउंड कार्पेट केलून काढलाय. फिल्डर अगदी दूरवरनं वेगाने आलाय. बॉल खाली तोपर्यंत 2 धावा अगदी चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने मात्र धावफलक जाईल पुढे. 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद झाले आणि धावांचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पाहतो अविनाश मात्रे. हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजाची. आणि सोन्या पावशे अप्रतिम 2 झेल पकडले. फुलटॉस चेंडू. फिल्डर उपस्थित आहे तिथे. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट. सिंगल मिळाली. सिंगलने मात्र षटक समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा पाहतो आपण 8 धावा. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 गडी बाद 8 धावा. चिरडे संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले परंतु 8 धावा धावफलकावरती. दरम्यान संदीप पाटील सरपंच नितलास गावचे यांना देखील विनंती असेल साहेबांना या आपण मंचावरती आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संतोष शेठ मात्रे नितलास गावचे यांना विनंती असेल या मंचावरती. गोलंदाज सोन्या पावशेला पाहू शकतो. या सोन्या पावशेने पहिल्या ओव्हर मध्ये बघितला गेला तर अगदी बाउंड्री लाईन वरती 2 झेल पकडले गेले. एक मोठा फलंदाज आणि तेवढाच चांगला गोलंदाज देखील पाहतो. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. छोटा पाकिट बडा धमाका असा हा खेळाडू पाहतो आपण. इथं मात्र पहा वेगवान चेंडू होता अगदी समोर केलाय. फिल्डर अगदी वेगाने आला चेंडू खाली. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली. सिंगल मात्र धावफलक जाईल पुढे. 9 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 धक्के चिरडे टीमला लागले गेलेत आणि तिथून मात्र आता सावधगिरी घेतली मात्र फलंदाजांनी. आता मात्र सावधगिरी घेऊन आपल्याला धावफलक देखील पुढे घेऊन जायचंय. धावा मात्र बनवावं लागतील. 4 षटकामध्ये किमान 35 ते 40 धावा एक फायटिंग स्कोअर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. इथं मात्र बॅटची कडा वाईट आहे. वाईट चेंडू. असं वाटलं होतं का बॅटची कडा लागली की परंतु ब्रश झाला होता जमिनीवरती बॅट आणि जोरदार आवाज देखील आला होता. व्हाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. सिंगलने मात्र धावफलक जाईल पुढे. 10 धावा धावफलकावरती लागले जातात. फलंदाज पाहतो स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण विवेक आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. राकेश वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतो. विवेकचा विचार केला तर अजून खातं ओपन केलं नाही विवेकने. इथं मात्र पहा रिव्हर्सचा वापर परंतु सक्सेसफुल होत नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते. तेच थरार गोलंदाजी अगदी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सोन्या पावसे. सेकंड ओव्हर मध्ये पाहतो आपण गोलंदाज हा सोन्या पावशेला आणि खूप चांगली लेन लाईन दिशा टप्पा अगदी नियंत्रण आणि कट्टरचा वापर देखील खूप चांगला पाहायला मिळते. स्विंग देखील खूप चांगली पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. समोर फलंदाज विवेक. यावेळी मात्र पहा बॅटची कडा जबरदस्त चेंडू परार होते 4 धावांसाठी. चौकार
आणि चौकाराने मात्र धावफलक जाईल पुढे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगला कट्टरचा वापर पाहिला आपण आणि गॅप देखील 2-3 फिल्डर होते त्याच्यामधून मात्र ज्याप्रमाणे मात्र सुईतून दोरा करावा तसा मात्र हा चेंडू मात्र फरार झाला. पुढचा चेंडू असेल विवेकसाठी. इथं मात्र हलक्या हाताने पुश पुश करो खुश रवो. इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित फलंदाजाला मात्र परतावं लागलं असतं. सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलने मात्र धावफलक जाईल पुढे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरचा खेळ पाहतो आपण. दुसरं षटक मार्गस्थ असणारा गोलंदाज पाहतो आपण सोन्या पावशेला. 15 धावा धावफलकावरती 3 विकेट गमावले मात्र चिरनेर संघाने. समोर फलंदाज राकेश. हाफटॅकरचा बॉल उडावला. यावेळीच मात्र पाहूया चेंडू होता परार. 4 धावांसाठी चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहा एक धावीवरती 3 विकेट गमावले होते त्याच्यानंतर मात्र 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथं पहा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि येतोय डॉट बॉल. 2 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा. सामना पाहतो आपण महागणपती चिरनेरी पक्ष नितलस संघ अशी लढत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना पाहतो आपण. आज देखील बघितलं गेलं तर मध्येच 2-3 वेळा व्यत्यय आला. त्याच्यानंतर मात्र सामन्यांना खूप उशीर झाला. पालेगाव संघाचं कर्णधार आपण येऊन उपस्थित राहायचंय मंचावरती. दोन षटकानंतर पाहतो आपण 19 धावा. 19 वरती अशी परिस्थिती पाहायला मिळते सिरनेर टीमची. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती रवी काटे. भरपूर वर्षाचा अनुभव रवी काटेकडे. भरपूर वर्षे खेळलाय. अनेक मैदानावरती गाजवले. आपला नावाचा डंका वाजवलाय. बघितलं गेलं तर एक पंचांची देखील भूमिका बजावत असताना मात्र रवी काटेला आपण पाहिलंय. तोच रवी काटे गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी समोर केलाय. आपल्या स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडूला फील्ड केला गेला. पहिलाच बॉल येतो डॉट. चांगली सुरुवात केली गोलंदाजांनी मात्र रवी काटे यांच्याकडनं. पहिलाच बॉल येते डॉट. 19 धावा धावफलकावरती स्थिर धावसंख्या पाहायला मिळते. 19 वर 3 असे विकेट परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. रवी काटे गोलंदाज. षटक क्रमांक 3 पाहतो आपण. समोर फलंदाज विवेक. इथं मात्र जबरदस्त फटका अराउंड द कार्पेट. थोडीशी मिसफील आणि त्याचाच फायदा उठवला. सेकंड धाव कंप्लीट. पहा थोडीशी मिसफील झाल्यानंतर लगेच सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट झाली. कदाचित पहिल्याच बॉल पकडून फेकला असं तर 1 धाव नक्की होती. 2 धावा मिळाल्या. 2 धाबीने मात्र धावफलक जाईल पुढे. 21 धावा धावफलकावरती. आता मात्र चिरनेर टीमला इथून मात्र स्पीडअप फास्ट क्रिकेट खेळायला लागेल. थोडासा गेअर बदलावा लागेल. इथं मात्र फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगलने मात्र धावफलक गेला 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज पाहायला मिळते. राकेश आणि विवेक हे जोडी मात्र चांगली पार्टनरशिप बनवली. परंतु तुम्हाला अजून मोठे फटके मारावे लागतील. कारण की नितलस संघ जर बघितला गेला तर एक ताकदवान संघ आहे या विभागातील. बॅटची कडा यावेळीच मात्र जरूर पाहायला मिळाली. तोपर्यंत मात्र सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. चांगलं स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. दरम्यान प्रथमेश तांबडे सिव्हिल इंजिनियर
किरणे गावचे यांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रथमेश तांबडे यांना विनंती असेल. षटक क्रमांक पाहतो आपण तिसरं रवी काटे मार्गस्थ असताना मात्र खूप छान गोलंदाजी राहिली आहे. इथं मात्र हलक्या तर मात्र डायरेक्ट हिट फलंदाज बाद जबरदस्त. हा लागलेला चौथा धक्का क्रमांक चौथा पाहतो आपण. डायरेक्ट हिट जबरदस्त पाहिला आपण फिल्डिंग डिपार्टमेंट आणि इथल्या टीमची. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 23 धावा. तेजस मात्र हा फिल्डर होता आणि त्याने मात्र डायरेक्ट हिट केला, फलंदाजाला परतावलं. मात्र धक्का क्रमांक चौथा गोलंदाज रवी काटे आपल्या अनुभव पणाला लावत असताना मात्र गोलंदाजी करतो. फुलांचा बॉल उडवलाय उंची जास्त आणि लांबी देखील प्रयत्न केलं होतं परंतु अपयश. हा गेलाय 6 धावांसाठी षटकार. वाजवी खेळ झाला समाप्त. 3 षटकामध्ये टोटल पाहायला मिळाल्या 29 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज पाहिला होता आपण परेश जसा मैदानावरती गेला आणि त्याच्या बॅट मधून हेलिकॉप्टर शॉट पाहिला आपण. पहिल्याच बॉलवरती 6 धावा. दमदार सुरुवात केली आहे परेशनी. 29 धावा धावफलकावरती. 40 ते 45 धावापर्यंत मजल मारू शकतो हा संघ. 40 धावापर्यंत जरी गेली 10च्या सरासरी तर एक फायटिंग स्कोर या मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु अंतिम ओव्हरमध्ये किती धावा बनवतील याच्याकडे सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाज पाहू शकाल अंतिम ओव्हरसाठी असेल. पालेगाव आपण कॅमेरा समोर तिथे नको राहू, त्यांना त्रास नको कोण. तर 29 धावफलकावरती पाहिलतो 3 षटकानंतर. शेवटचं षटक गोलंदाज कुणाल पावसे हा गोलंदाज पाहायला मिळेल. कुणाल पावसे षटक क्रमांक 4 अंतिम षटक. स्लॉगरचं षटक, हनामालीचं षटक आणि भैरवीचं षटक. कुणाल पावसे गोलंदाज. हाफ टॅकरचा बॉल मिस टायमिंग, चेंडू हवेत. आणखी एक धक्का क्रमांक 5वा चिरणे टीमला लागलेला. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळेल. अनुप मोकल हा फलंदाज पाहायला मिळेल. जशी सुरुवात केली गोलंदाजांनी कुणाल पावसे हा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिला आपण. 14 षटक सुरुवात जशी झाली पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. छान गोलंदाजी पाहायला मिळाली. 29 धावा स्थिर पाहायला मिळतात. 5 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. फलंदाजी करत असताना मात्र सिरनेर संघ 5 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवावं लागतील. किमान 10 ते 11 धावा तर बनल्या तर फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अनुप मोकल स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज अगदी तेज थरार वेगवान चेंडू परंतु गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा वाईट. एक धाव मात्र ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 30 धावा धावफलकावरती. इथं मात्र थोडीशी खराब दिशा पाहायला मिळाली. वेगवान चेंडू, वेगवान गोलंदाज जर बघितलं गेलं तर नेहमीच त्यांच्याकडनं वाईट चेंडू जास्तच पाहायला मिळतात. तसंच पाहायला मिळालं गोलंदाज कुणाल पावसे हा गोलंदाजाचा चेंडू.
हाफ टॅकरचा चेंडू, यावेळेस मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6 लागलेला हा चिरंजीव टीमला 30 या धावसंख्येवरती. यावरचा विचार केला तर 2 चेंडू फेकल्यात, 1 चेंडू वाईट फेकला गेला, परंतु दोन्ही चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी राहिली कुणाल पावशेची देखील. शेवटचा षटक आणि षटकामध्ये चिरंजीव टीमला मात्र इथं धावा कुठाच्या होत्या, परंतु धावा बनत नाहीये. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते, 30 धावा, 29 धावा 3 षटकामध्ये पाहिले होते. एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र ऍड झाली. 30 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. विचार केला तर अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 4 मध्ये 1-2 मोठे फटके आवश्यकता असेल मात्र चिरंजीव टीमला. तसे मोठे फटके येणार कधी, आता आपल्याकडे वेळ राहिली नाहीये. फक्त 4 चेंडू शिल्लक असतील, 4 मध्ये मोठे फटके बनावत लागतील. गोलंदाज तयार असतील. कुणाल पावसे, चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा देखील जबरदस्त वेगवान चेंडू, प्रचंड वेग आणि वेगावरती फलंदाज झालाय बीट. फलंदाज पाहतो आपण स्वप्नीलला. स्वप्नील देखील काही करू शकत नाही, अगदी पाहत राहिलाय, मोठ्या पटक्यापासून वंचित. या षटकाचा विचार केला तर सिंगल डबलला देखील प्राधान्य देता आलं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. 3 षटकानंतर जर 4थ्या षटकाचा विचार केला तर काय गोलंदाजी राहिली आहे, अफलातून गोलंदाजी राहिली आहे. परंतु अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत. 3 चेंडू मध्ये अजूनही संधी असेल मात्र चिरंजीव टीमला. 30 धावा स्थिर पाहायला मिळते. इथं मात्र फटका चांगला आहे, अराउंड कार्पेट, परंतु फिल्डर उपस्थित आहे. फिल्डर उपस्थित आहे, फक्त सिंगल मिळाली, सिंगल मिळाली. पहा या ओव्हरचा विचार केला तर बॅट मधून सिंगल धाव पाहिले, पहिली पाय मिळाल पहिली धाव पाहतो आपण, कारण एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहिली होती. जबरदस्त गोलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये. अंतिम ओव्हर आणि 31 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. अफलातून गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज कुणाल पावसे. हाफ टॅकरचा चेंडू पोल्ड केलाय, परंतु चेंडू उंची जास्त, लांबी कमी आहे. दुसरीचा प्रयत्न सेकंड कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. या बॉलवरती 2 धावीने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एखादा मोठा फटका, चौकारा आला तर 37 धावा बनतील, षटकारा आला तर 39 धावा. मोठे फटक्याची अत्यंत गरज असेल मात्र चिरंजीव टीमला. अंतिम चेंडूवरती शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल चिरंजीव टीमसाठी. एखादा मोठा फटका, फायटिंग स्कोर, एक सेट टोटल पाहायला मिळेल. 33 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. खूप छान गोलंदाजी राहिली आहे. नितलास टीमचा प्रयत्न असेल शेवटच्या चेंडूवरती देखील कदाचित सिंगल किंवा डॉट बॉल. इथं मात्र हा खराब चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. एक धाव मात्र ऍड केली जाईल. 34 धावा धावफलकावरती. पहा मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचा आहे, म्हणून अगदी दूरवर चेंडू फेकला गेला आणि तो मात्र पंचांनी इशारा केला का हा चेंडू खराब आहे, वाईटचा इशारा. 2 आतापर्यंत चेंडू वाईट फेकले या ओव्हरमध्ये. 34 धावा धावफलकावरती. एखादा मोठा षटकार आला तर 40 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. चौकार आला तर 38 धावा. किती धावांचा आकडा असेल. हा चेंडू येतोय डॉट. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोलंदाजासाठी. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. 5 धावा खर्च केले आणि 2 विकेट प्राप्त केले गोलंदाज कुणाल पावसेने. आणि टोटल पाहिले आपण 34 धावा, 35 धावांचं लक्ष्य असेल नितलास संघासमोर. आणि 2 धावांची पॅनल्टी बघितले गेलं तर 33चं लक्ष्य असेल. तसेच आपण पाहतो प्रथमेश तांबडे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर खेरणे यांचा इथं शुभागमन झालाय. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. प्रथमेश तांबडे यांना विनंती असेल आपला शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती प्रथमेश तांबडे. या स्पर्धेचे सर्व
आयोजक मान्य श्री हरीश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक देऊन केला जातो शुभ सन्मान. मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण त्यांच्या समवेत वासुदेव पाटील देखील पाहतो आपण. पायानं हॅलो 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 हॅलो. तसेच प्रदीप पावशे नितलास गावचे समाजसेवक याचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी हरीश दादा यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक देऊन केला जातो शुभ सन्मान. मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण प्रदीप पावशी यांचा शुभ सन्मान होताना. तसेच सावंत पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे, आपला देखील स्वागत केलं जाईल. तसेच संदीप शेठ पाटील नितलस गावचे सरपंच यांना देखील विनंती असेल आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण शुभ सन्मान या स्पर्धेचे सर्व आयोजक हरीश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावरती वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केलं जातं स्वागत. खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि बऱ्याच मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. या सोन्याला पाहत आहे त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतोय आपण तेजस विस्फोटक फलंदाजी. विचार केला ना पहिल्या सत्रामध्ये तेजस मात्रेला पाहत आहे आणि सोन्या पावशेला पाहत आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. चला थोडासा स्पीडअप करा. कापरी सिद्धी पाले संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन राहा. संघनायक चला पंच गेम स्टार्ट करा. लगेचच स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण सोन्या पावशे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती ऋषीला पाहता आपण. 33 पटलान करायचा. 24 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती नितलस संघाची. त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. हो पहिला चेंडू यॉर्कर फेकलाय. यॉर्करचा वापर केला गेलाय. सोन्या पावशेच्या अगेन्स्ट पातळ गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र यॉर्कर चा वापर. डॉट चेंडूची सांगता. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे फक्त पाहत बसलाय. चेंडू जाय सीमा पार. सोन्या पावशेच्या बॅटमधनं हा पहिला धमाका ठोकलाय चौकार. आगास केलाय सोन्या पावशेने. पहिल्या चेंडू मात्र डॉट आला जरूर. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बॅटचा फेस ओपन केलाय. 33 धावेचं पाटलान करायचा आणि चौकार ठोकलाय. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहिला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. बेडूक चाप्या फिल्डिंग पाहतो आपण. तो परत मात्र स्वतःला सावरलाय. चेंडू लगेच फेकलाय. तो सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण तेजस मात्रे या फलंदाजाला. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 33 धावेचा पाटलान करायचा आहे. हो यावेळेस मात्र तेजसने उडवला. झेलची शक्यता होईल का? क्षेत्ररक्षण दूरवरनं आला होता. त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. अद्याप मात्र 4 चेंडू फेकलाय. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या. तब्बल 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण तेजस मात्र या फलंदाजाला. दोन्ही फलंदाज अशी हे जोड आहेत ना
कधी आक्रमक रूप धारण करतील हे दोन्ही फलंदाज. हो, पॅडल शिप करण्याचा प्रयत्न थोडासा पंच आमच्याकडे वळले गेले. दिशाहीन गोलंदाजी पाहिली गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडासा मात्र लाईन मिस केली आहे या ठिकाणी. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. हॅलो 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 हॅलो. हो, पुन्हा एकदा बॅटची कडा. आतली कडा मात्र घेत असताना चेंडू शेवटच्या मुवमेंटला स्टॉप केलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धाबा लागला गेला. तब्बल बिनबाद नितला संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा राजा राणी घोट त्या ठिकाणी स्पर्धा होती आणि सोन्याने मात्र चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 50 धावा कुठल्या होत्या. सोन्याने चांगली फलंदाजी राहिली आहे आणि सोन्यासारखा फलंदाज पाहतो आपण. छोटा पॅकेट बडा धमाका सातत्याने क्रिकेटमध्ये पाहताय ना. चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी तोच फलंदाज स्ट्राईक एंडला सोन्याला पाहताय आपण. हो, टॅपिंग विकेट पाहतोय. टॅप केला चेंडू, पुश केला आणि तोपर्यंत मात्र चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला ना, 17 चेंडू शिल्लक आहे. 17 मध्ये बनवायचे 24 धावा. 24 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्टाईलला आणण्याचं काम केलंय फलंदाज तेजस. या फलंदाजाला थोडासा फास्टली गेला, लक्ष असू द्या. आणि त्यानंतर कापरी सिद्धी पाळे या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती येऊन राहा. आपण सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज तेजस मात्रे. हो, खोलात टाकला होता, खोदून काढलाय चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा कॉल केलाय. थोडासा उशीर लावला गेला चेंडू उचलण्यामध्ये. तोपर्यंत मात्र 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय बिनबाद 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 16 मध्ये बनवायच्या तब्बल 22 धावा. 16-22 असा समीकरण पाहतोय स्क्रीनवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. ओहो, या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय. पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बाद होईल. तेजस बॅक टू डगआउट. एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये कुणाल पावशे. पाहता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 15 मध्ये बनवायच्या 22 धावा. 15-22 हा समीकरण. नवीन फलंदाज पाहतोय कुणाल. 1 डाऊनचा फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला ना, 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा विचार केला 3 चेंडू फेकल्या. 3 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात. हो, शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्कवरती भन्नाट वेग पाहतो या चेंडूवरती. तोपर्यंत मात्र डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण. शरीरापासून दूर ठेवला होता हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता.
पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला. 14 चेंडू मध्ये बनवायच्यात 22 धावा. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. बेडूकचा फिल्डिंग पाहिली आपण. एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. कहाणी में ट्विस्ट पाहतो आपण. आता मैदानाच्या आतमध्ये असा घडलाय पहिलाच कर्जबाजारी त्याच्या उष्ण शेजारी अशी परिस्थिती. समीकरणचा विचार केला तर मात्र 12 चेंडू मध्ये बनवायच्यात. आता 19 धाबा कंपल्सरी बनवायच्यात. कमबॅक मात्र करत असताना 2 षटकाचा मात्र वाजवी केस संपला गेला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 1 गडी बाद नितला संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला 12 चेंडू मध्ये बनवायच्यात तब्बल 19 धावा आणि 19 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील नितला संघाला. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज निहारचा वापर केला गेलाय 3ऱ्या षटकामध्ये. थोडा स्पीडअप करा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा उचली घेतोय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची संख्या. पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात उंची गाठले. अंतर कमी. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा सहजरित्याने पूर्ण केली. 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये बनवायच्या 17 धावा. 10 मध्ये बनवायच्या 17 आणि या 17 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाला होता फलंदाज. लाईन मिस केली. जेवढे मात्र डॉट चेंडू येतील ना तेवढ्या संघामध्ये मात्र दबाव निर्माण होईल नितला संघावरती. समीकरणचा विचार केला आता मात्र 9 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 17 धावा. या 17 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. टोटल पाहत आहे 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 1 गडी बाद. तेजीस मात्र थोडासा लवकर बाद झालाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सोन्याला आणि त्याच्या सोबतीला फलंदाज वन डाऊनचा फलंदाज कुणाल स्ट्राईक एंडला. हो पुणे थोडासा क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. 2 धावेचा धाडस केला. यावेळेस मात्र धोक्याची घंटा असेल कदाचित आणि यावेळेस मात्र पाहिला गेला तर 3ऱ्या पंचांसाठी हा डिसिजन सोपवला गेलाय. पाहिला जाईल 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी. 3ऱ्या पंचाच्या भूमिकेची पाहत आपण सचिन कडू सरांना. पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली जाते. 12 प्रतिनिधीला विनंती असेल आपण पाणी घेऊन जा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल.
नॉट आउट असेल फलंदाज, सेफ असेल फलंदाज. चांगली रनिंग पाहतो आपण सोन्या पावशी आणि त्याच्या सोबतीला चांगली रनिंग करत असताना दोन्ही खेळाडू. समीकरणचा विचार पुन्हा एकदा चेंज झालाय. 8 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 15 धाबा. या 15 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. समीकरण मात्र येऊन ठेपलाय. 33 धाब्याचं पाठलाग करत असताना पाहतो नितला संघ जाऊन पोहोचलाय. 18 या आकड्यावरती एक गडी बाद. तिसऱ्या षटकाचा विचार केला, 4 चेंडू फेकल्यात, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. टोटल मात्र विचार केला समीकरणचा 8 मध्ये बनवायच्या आहेत 15 आणि या 15 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. आठ मध्ये बनवायचे आहेत 15. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सोन्या पावसाला पाहताय ना तोपर्यंत मात्र मैदानाचा आतमध्ये सामना बदलू शकतो. सोन्या पावशे शांत रीतीने मात्र खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाज. हो चांगला चांगला चेंडू पहा, सरळ शरीराला जाऊन बॉडीला जाऊन ब्रश होतो चेंडू. तोपर्यंत मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 7 चेंडूमध्ये बनवायच्या 14 धावा आणि या 14 धावा ना कंपल्सरी बनवायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या 33. आता समीकरण येऊन ठेपलाय 7 मध्ये बनवायच्या 14. टोटल पाहत आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात, एक गडी बाद, 19 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज सोन्या पावशे. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका पाहतोय आणि जजमेंट मात्र चांगला झालाय. आता मात्र मॅच मध्ये मात्र ट्विस्ट पाहताय मैदानाच्या आतमध्ये. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक असेल 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 14 धावा मात्र कंपल्सरी बनवायच्या आहेत. आता पाहता नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये 0-3 अविनाश म्हात्रेला. पाहता आपण समीकरणचा विचार केला ना 6 चेंडू मध्ये बनवायच्या 14 धावा. जे मात्र सलामीला आलेला फलंदाज पाहतोय ना आपण तेजस आणि सोन्या मात्र माघारी परतलाय. सोन्याला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. मी तर म्हणेन थोडीशी घाई केली सोन्याने. मिस टाइम फटका पाहिला त्या ठिकाणी. चांगला जजमेंट मात्र पाहिला, झेल मात्र चांगला टिपला. समीकरणचा विचार केला 6 मध्ये बनवायच्या तब्बल 14 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती साहिलचा वापर केला गेलाय. साहिल या गोलंदाजाचा वापर केलाय गोलंदाजी मार्कवरती. 14 धावा पाहतो आपण. अजूनही गरज असेल 14 धाब्यांची. चेंडू शिल्लक असतील 6. टोटल पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 19 धावा. 33 धाबेचं पाठलाग करायचं. चांगली मॅच पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं, चांगला झेज आणि जजमेंट मात्र चांगलं राहिलाय. झटका क्रमांक लागलाय नितला संघाला हा 3रा. विवेकच्या माध्यमातून चांगला झेल टिपलाय. काय अप्रतिम झेल मात्र विवेकच्या माध्यमातून. आता थोडासा नितला संघाच्या माध्यमातून थोडासा सामना जड होत चाललाय. त्याचा एकमेव कारण मात्र सोन्या लवकर बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ पाहता आपण नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. रवी काटे झालाय आतमध्ये. बघा रवी काटेवरती आता जबाबदारी असेल. 5 मध्ये बनवायच्या तब्बल 14 धावा आणि या 14 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. आणि रवी काटेला माहिती आहे संघर्ष करायचा किती उन्हाळे आणि पावसाळे पाहिलात या खेळाडूने आणि काही चढाव उतार मात्र पाहिलात या खेळाडूने. रवी काटे पाहतो स्ट्राईक एंडला. 5 मध्ये बनवायच्या 14 धावा.
हो चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट चेंडूची सांगता. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज पाहतो आपण. आता 4 मध्ये बनवायच्या 14 आणि या 14 धावा कंपल्सरी बनवायच्या. नित्य संघाच्या बाजूने आता ना डॉट चेंडू तुम्ही केलाल तेवढ्या संघावरती मात्र दबाव निर्माण होईल. चांगली गोलंदाजी पाहतोय, चांगली गोलंदाजी. 4 मध्ये बनवायच्या 14. हो यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. 2 धावा वेगाने पूर्ण केले गेल्या. तिसरीचा प्रयत्न केला. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल. रवी काटेला मात्र माघारी परतावा लागेल. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या 21 धावा. आता समीकरणचा विचार केला 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आणि 3-12चा हा समीकरण पाहतो आपण. 3 चेंडू मध्ये कंपल्सरी 12 धावा बनवायचे आहेत. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विनेश पावशेला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 3 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 12 धावा. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको यावरती लक्ष असू द्या संघ. थोडासा स्पीडअप करा. पहा सोनू बांगर यांचं आगमन झालाय. स्पर्धेच्या वतीने आपला सर स्वागत या व्यासपीठावरती. पाच समीकरणचा विचार केला. 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 12 धाबा कंपल्सरी बनवायच्यात. हा प्रश्न पडलाय आता. सामना पाहता आपण 24 चेंडू मध्ये 33 धाबीची गरज असताना शेवटच्या मुवमेंटला येऊन ठेपलाय सामना. 3 मध्ये बनवायच्यात 12. हो चांगला चेंडू पहा बीट झालाय. मी तर म्हणेन गोलंदाज लाईन मात्र मिस केली आहे. खराब चेंडू फेकलाय. लाईन मिस केली आहे. वाईट चेंडू पाहता आपण. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय. पहा पंचांना चॅलेंज केला गेलाय. पहिले जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहता आपण सचिन कडू सरांना. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. वाईड बॉल असेल. भरपूर फिरलाय पहा चेंडू. चला स्पीडअप करा. आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आता मन पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 3 चेंडू आणि 11ची गरज. आता सामना कोणी जिंको मात्र क्रिकेटचा विजय पाहताय. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 11 आणि 11 धावा कंपल्सरी बनवायच्या नितला संघाला. सज्ज झालाय फलंदाज. 3 मध्ये बनवायच्यात 11. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंची गाठली आहे. चांगला पहा शेवटच्या मुवमेंटला झेल सोडलाय. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये बनवायच्यात 10 धावा. या 10 धावा कंपल्सरी बनवायच्यात. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती मात्र काय शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हा सामना हा प्रश्न पडेल. 2 चेंडू मध्ये 10 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये नितला संघाला. दोन मध्ये 10ची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू पाहतोय आपण. फिरवलाय मी तर म्हणेन. डॉट चेंडूची सांगता. आत्ता पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेन चिन्नेर संघाने.
पूर्णपणे पहा एसट्यांच्या वरून गेला चेंडू. काय वेग होता चेंडू मध्ये. थोडासा जागा वरून खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटचा चेंडू शिल्लक.